विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, एक कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेमध्ये एक मल्टीनॅशनल कंपनीवरती क्वेश्चन विचारला होता, जो की एकदम लॉजिकल आहे आणि एकदम जनरल क्वेश्चन आहे, जो की कोणालाही सुटेल. ज्यांना बेसिक नॉलेज आहे, ज्यांना जनरल नॉलेज आहे, ज्यांना व्यावहारिक नॉलेज आहे, त्या अशा प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. बघा मग अशा पद्धतीचे क्वेश्चन कसे सोडवायचे? आता त्यांनी विचारलं आपल्याला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, मल्टीनॅशनल कंपनी, मल्टीनॅशनल म्हणजे काय? एकापेक्षा जास्त देशांमध्ये या कंपन्यांचं अस्तित्व असतं. म्हणजे उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज घ्या, उदाहरणार्थ टी-सी-एस घ्या, उदाहरणार्थ इन्फोसिस घ्या, राइट? उदाहरणार्थ आणखी तुम्ही Microsoft घ्या, Google घ्या, Meta घ्या. ह्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त मल्टीनॅशनल म्हणजे एकापेक्षा जास्त देशांमध्ये यांचं अस्तित्व असतं आणि यांचं एकच प्रोडक्ट नसतं. या भरपूर साऱ्यांचं प्रोडक्टचं प्रोडक्शन ह्या कंपन्या करत असतात. मग त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती? बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था असून येस या बलाढ्य असतात, असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. एकदम बरोबर. शाखा विस्ताराद्वारे त्यांचं जगभर जाळं असतं. राइट? मल्टीनॅशनल म्हणजे एकापेक्षा जास्त देशांमध्ये काम करणाऱ्या. त्याच्यामुळे ए तर बरोबर आहे. मग आता इथं बघा, 2 मध्ये ए दिलेलं नाही आणि 3 मध्ये ए दिलेलं नाही. एलिमिनेशन मेथडनी 2 आणि 3 एलिमिनेट होऊन जातात. मग राहिला तुमचा 1 आणि 4 म्हणजे तुम्ही इथं 50-50 वरती आलाय. राइट? इथं 50-50 वरती आले. मग आता 1 आणि 4 इथं ए, बी आणि एडी आहे. ए, बी आणि एडी म्हणजे सी जो आहे तो सी चुकीचा आहे. सी काय ऑटोमॅटिकली तो एलिमिनेट होऊन जातो. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. बघा तो ऑटोमॅटिकली सी काय झालेला आहे, कट झालेला आहे ऑटोमॅटिकली. तो वाचायची पण तुम्हाला गरज नाहीये. फक्त विकसनशील देशांमध्ये नाही, विकसित देशांमध्ये जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांची निर्मिती झालेली आहे. जपान, साऊथ कोरिया, सॅमसंग, जपानमध्ये टोयोटा, यूएस, इंग्लंड, राइट? या विकसित राष्ट्रांमध्ये आहेत. सो त्याच्यामुळे सी तर ऑटोमॅटिकली कट झाला. आता बी आणि डी मध्ये तुमचं कुठेतरी उत्तर दडलेलं आहे. आता बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात. बहुराष्ट्रीय कंपनी ह्या बहुउत्पादन घेतात. एकच उत्पादन कधीच घेत नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही Samsung बघा. Samsung फक्त Samsung मोबाईलची निर्मिती करत नाही. बरेच त्यांची उत्पादन आहेत. त्यांच्या देशामध्ये जाऊन बघितलं किंवा इतर देशात Samsung रेफ्रिजरेटर आहे, Samsung मोबाईल आहे, Samsung फ्रिज आहे. भरपूर सारी उत्पादन आहेत त्यांची. राइट? म्हणून बी गेला म्हणजे उत्तर तुमचं काय आलं? 1 गेला म्हणजे उत्तर तुमचं ए आणि डी आलं. म्हणजे डी सुद्धा तुम्हाला वाचायची गरज नाही. डी हा बरोबर आहे. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. येस. रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती या कंपन्या जास्त भर देतात. तर या पद्धतीने असे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे होते. तुमचं लॉजिक प्लस एलिमिनेशन मेथड या 2 गोष्टी यूज करून असे क्वेश्चन तुम्हाला इझी सुटतात. फक्त तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आणि शांत डोकं तुमचं पाहिजे क्वेश्चन पेपर सोडवताना. तर अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि न येणारे प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला नेहमी सांगत राहील. सो ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हा माझा नंबर तुमच्याकडे असू द्या. तुम्हाला कोणताही कोर्स जॉइन करायचा असेल किंवा आपल्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर याच्यावरती मला मेसेज करा. सो